गोमंतकाच्या सांस्कृतिक जीवनाला अर्थपूर्णता देणाऱ्या दोन व्यक्ती व्यासपीठावरती आहेत. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, डॉक्टर अजय वैद्य, सम्राट पणजीचे अध्यक्ष माझे सन्मित्र शिवकुमार जोशी, ज्यांच्या प्रेरणेमुळे, ज्यांच्या प्रयत्नामुळे हा रूपवसंत गौरव ग्रंथ आज प्रकाशित होतो आहे. सावकार घराण्यातील डॉक्टर उल्हास सावकार आणि समोर उपस्थित बंधूभगिनी, सर्वप्रथम नटवर्य वसंतराव सावकारांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो. आणि ह्या रूपवसंतचं संपादन मी केलेलं आहे, त्यामुळे या ग्रंथाविषयी मी थोडक्यात बोलणार आहे. हा एका व्यक्तीचा स्मृती ग्रंथ नाही, हा संपूर्ण गोमंतकाच्या गतकालाच्या सांस्कृतिक जीवनाचा स्मृती ग्रंथ आहे असं मी म्हणेन. कारण संपूर्ण गोव्याच्या नाट्य जीवनाचा इतिहास, त्याचं दर्शन आपल्याला या ग्रंथामध्ये घडणार आहे. त्यामुळे गोव्याचं हे जे समृद्ध असं सांस्कृतिक जीवन गतकालामध्ये होतं, त्याचं दर्शन या ग्रंथाच्या पानापानामधून आपल्याला घडणार आहे. गोव्याला सांस्कृतिक समृद्धी देणाऱ्या व्यक्ती असतील, घराणे असतील, संस्था असतील, तर त्या सगळ्यांचा इतिहास या ग्रंथामध्ये आहे. म्हापसा आपण म्हणतो की म्हापसा ही गोमंतकाची नाट्य पंढरी, आणि सावकार घराणं त्याच्याविषयी तर मी काही बोलण्याची आवश्यकता नाही. त्या सावकार घराण्याचं ऋण एवढं आपल्यावरती आहे की आपण सगळे त्यांच्या अनेक पिढ्या नाट्यक्षेत्रामध्ये वावरल्या आणि त्यांनी आपल्याला समृद्ध केलेलं आहे. त्यामुळे न फिटणार असे ऋण आहे, हे ऋण नाही खरं म्हणजे, हे ऋणानुबंध आहे असं मी म्हणेन. तर या सावकार घराण्यातल्याच नटवर्य प्रसाद सावकारांचं जे मी नाटकवाला, त्याचं संपादन शब्दांकन मी केलेलं होतं. आणि आज अनेक वर्षानंतर परत योग आलेला आहे की त्यांचे काका वसंतराव सावकारांचं पुस्तक, त्याचं संपादन करण्याची संधी मला मिळालेली आहे. या स्मृती ग्रंथाचे 4 विभाग आहेत. जेव्हा आपल्याला हे पुस्तक मिळेल, त्याच्या प्रती आपल्याला समारंभानंतर दिल्या जातील, तर त्याचे 4 विभाग त्याच्यामध्ये आहेत. पहिल्यामध्ये नाट्य विचार आहे, दुसऱ्यामध्ये त्यांचं काव्य, म्हणजे आपल्याला माहिती असेल कदाचित, म्हापशामध्ये जे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, तर तिथले मला वाटतं आरती ही त्यांनी लिहिलेली आहे. तिथलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे म्हापशातलं, ते लक्ष्मीनारायणाचं अष्टक, त्याचं स्तवन त्यांनी लिहिलेलं आहे, ते तिथे म्हटलं जातं मंदिरामध्ये. तर त्यांच्या काही कविता ह्या ग्रंथामध्ये आहेत. तिसरा विभाग हा चरित्राचा आहे, त्यांच्याविषयीचे चरित्रपर लेख मान्यवरांनी आणि कुटुंबियांनी त्यांच्याविषयी, त्यांच्या चरित्राविषयी केलेलं लेखन त्याच्यामध्ये आहे. आणि चौथा विभाग जो आहे तो अवांतर असा आहे. पहिल्या विभागामध्ये नाटकाविषयी, रंगभूमीविषयीचं मूलभूत असं चिंतन वसंतरावांचं आपल्याला दिसेल. हे नाट्य विचार जे आहेत ते पुस्तकी नाही, पुस्तकी पांडित्य नाही, त्यांच्या स्वानुभवानं आलेले, त्यांना जे आलेले अनुभव नाट्य जीवनाचे, ते अनुभव त्यांनी वेगवेगळ्या लेखामध्ये, मुलाखतीमध्ये मांडलेले होते. त्याचं संकलन या ग्रंथामध्ये आम्ही केलेलं आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचा, एकूणच मराठी रंगभूमीचा, आणि त्यातही विशेष करून मराठी संगीत रंगभूमीचा 4 टप्प्यामध्ये इतिहास या ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. पहिला टप्पा ते असं लिहितात की 1880 ते 1905, म्हणजे किर्लोस्कर कंपनी जेव्हा स्थापन झाली तिथपासून 1905 पर्यंतची दर्जेदार नाटकं, ज्याची मोहिनी आजही आपल्या सर्वांवरती असते. त्यामुळे त्याच्यामध्ये सौभद्र असेल, संशय कल्लोळ असेल, शारदा असेल, शाकुंतल असेल, तर हा सगळा पहिला टप्पा असं ते गृहीत धरतात. त्याच्यानंतर ही उच्च दर्जाची नाटकं, त्याची भाषाही उच्च, त्याची गाणी उच्च. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा ते सांगतात की 1905 ते 1930 ते असं म्हणतात त्याच्यामध्ये की नाटकाची भाषा उच्च होती, पण ती एवढी उच्च झालेली होती की त्याचा अर्थ समजण्यासाठी शब्दकोश पाहावा लागायचा. त्यामुळे हा दुसरा टप्पा असं ते म्हणतात. तिसरा टप्पा त्यांनी गृहीत धरलेला 1930 ते 1955. त्याच्यामध्ये नाटकांची भाषा थोडी बदलली, गद्य पद्य थोडं सुलभ झालं, आणि तो बोलपटांच्या आगमनाचा काळ होता. म्हणजे रांगणेकर, मोग रांगणेकर आपल्या पेडण्याचे केरी गावचे, तर त्यांची नाट्य निकेतन आणि कुलवधू सारखं नाटक त्यांनी त्या काळामध्ये रंगभूमीवरती आणलं, किंवा नाट्य मनवंतर सारखी संस्था त्या काळामध्ये आली. तर हा एक टप्पा रंगभूमीचा त्यांनी नमूद केलेला आहे. चौथा टप्पा 1955 नंतरचा, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंतचा त्यांनी तो चौथा टप्पा ते सांगतात की त्याच्यामध्ये हलकी फुलकी नाटकं आली, नाटकं उदंड आली.
पण दर्जेदार नाटकांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच राहिली, अशी खंत त्याच्यामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण रंगभूमीचा इतिहास त्यांनी त्याच्यात मांडलेला आहे. गोमंतकाच्या रंगभूमीचा इतिहासही त्याच्यात त्यांनी मांडलेला आहे. त्याचे टप्पे ते सांगतात की जागर, काला, दशावतार आणि नाटक असं टप्प्याटप्प्याने गोमंतकामध्ये नाटक कसं रुजलं हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग त्या काळातले कलाकार असतील, गायक असतील, नर्तकी असतील, तेव्हाच्या नाट्यसंस्था असतील, त्याचे मालक असतील, हा सगळा तपशील तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. तत्कालीन गोमंतकीय कलाकारांची एक विस्तृत अशी नामावली त्याच्यामध्ये आहे. डॉक्टर सावकारांनी सुद्धा मला ती जेव्हा दाखवली मला आश्चर्य वाटलं की गोव्याच्या खेड्यापाड्यामधल्या नाट्य कलावंतांची संपूर्ण तपशीलवार माहिती, त्यांचं जे म्हापशामध्ये जे नाट्य संमेलन झालेलं होतं मोगर अंगणेकरांच्या अध्यक्षतेखाली, त्याचे स्वागताध्यक्ष वसंतराव होते आणि त्या स्वागताध्यक्ष भाषणामध्ये हा संपूर्ण इतिहास गोव्याच्या रंगभूमीचा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेला आहे. मग त्यात काही उल्लेख महत्वाचे येतात की एक एक त्याच्यातला उल्लेख एका संशोधनाचं बीजारोपण त्याच्यामध्ये करता केलेलं आहे असं मला वाटतं. आद्य नाटककार म्हणून जिचा उल्लेख व्हायचा, मगाशी डॉक्टर वैद्यांशी मी बोलत होतो, तर सोनाबाई चिमाजी केरकरीण, तर त्यांचं छत्रपती संभाजी नावाचं नाटक जे मराठी रंगभूमीमधलं म्हणजे आद्य नाटककार म्हणून त्यांचा उल्लेख व्हायचा, पण नंतर ते संशोधनांती काशीबाई फडकेंचं नाव आलं की त्याच्या आधी लिहिलेलं होतं त्यांनी नाटक. परंतु गोमंतकामधली आद्य नाटककार त्या मुंबईमध्ये होत्या, मिशन स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी हे नाटक लिहिलं, छत्रपती संभाजी. आणि संभाजीच्या जीवनावरचं हे नाटक म्हणजे त्या काळामध्ये मी थोडं म्हणजे कसं आहे की एक उल्लेख जो वसंतरावांच्या या पुस्तकामध्ये येतो तुम्हाला अधिक त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेरित करत असतो. त्यामुळे मलाही कुतूहल वाटतं की सोनाबाई चिमाजी केरकरीण या कोण असतील. थोडं मी त्याच्यावरती अधिक संशोधन केलं, वाचन केलं. माझ्या असं लक्षात आलं की आत्माराम मोरेश्वर पाठारे त्यांचं संभाजी नावाचं नाटक त्या काळामध्ये मुंबईमध्ये त्याचे प्रयोग होत होते आणि गाजलेलं होतं 1891 मध्ये. तर त्याच्यापासून प्रेरणा घेऊन वयाच्या 14व्या वर्षी या महिलेनं नाटक लिहिलं, छत्रपती संभाजींच्या जीवनावरती संगीत संभाजी. आणि त्याच्यामध्ये 126 गाणी आहेत आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी नाटक लिहिलेलं होतं असं तपशील मला सापडलं. म्हणजे नाट्य या ग्रंथामधल्या असं एका वाक्यातून एका वेगळ्या संशोधनाची दिशा अभ्यासकांना मिळू शकते, हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. बाळकृष्ण लक्ष्मण पाठक, तर त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर या सोनाबाई केरकर्णींची पुस्तकं प्रकाशित केली. त्याच्यामध्ये संसार सुख, मीराबाईचे चरित्र, पद्यात्मक चरित्र, चांद बीबीचं चरित्र, राणी दुर्गावती अशी पुस्तकं. ही माहिती आपल्यासाठी नवी आहे आणि ही दिशा आपल्याला वसंतरावांच्या स्मृतिग्रंथामध्ये मिळेल. त्यानंतर हिराबाई पेडणेकर, इथे सिद्धी उपाध्ये आहेत, त्यांनी हिराबाईंची भूमिका महाराष्ट्रामध्ये गाजवलेली आहे. हिराबाई पेडणेकर ज्यांचं जयद्रथ विडंबन 1904 मध्ये आणि दामिनी 1912 मध्ये ही नाटकं त्या काळामध्ये जी आली, तर त्यांचं माहिती, त्यांच्याविषयीचा परिचय त्याच्यामध्ये आहे. असे अनेक दाखले आपल्याला या पुस्तकामध्ये मिळू शकतील. दुसरी महत्वाची माहिती याच्यामध्ये मिळते की त्या काळातल्या गोमंतकीय नाटक कंपन्या, म्हणजे दीनानाथ मंगेशकरांची बलवंत संगीत मंडळी आपल्याला माहिती आहे, आपल्या रघुवीर सावकारांची रंगबोधेच्छू नाट्य समाज आपल्याला माहिती आहे. मग त्या काळामध्ये कुठल्या नाट्यसंस्था गोमंतकामध्ये होत्या किंवा गोव्याबाहेर त्याचे प्रयोग होत होते, तर त्याचा तपशील याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये विष्णुपंत बोरकर, सखाराम बर्वे, सखाराम कारी वळवईकर यांच्या नाटक कंपन्यांचा उल्लेख आहे. वसंतरावांची स्वतः नाट्य कला मंदिर नावाची संस्था 1947 मध्ये त्यांनी स्थापन केलेली होती, त्याचा तपशील तुम्हाला याच्यात मिळेल. गोपीनाथ सावकारांची नाट्य विहार 1952 मध्ये आणि नंतर त्यांची कला मंदिर 1955 मध्ये, त्याचा तपशील याच्यामध्ये आहे. अशी अनेक परीने माहिती आपल्याला गौरव ग्रंथामधून मिळेल, त्याचं वैशिष्ट्य आहे. नटमंडळींची विस्तृत यादी त्याच्यामध्ये दिलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटतं की किर्लोस्कर संगीत मंडळी जेव्हा स्थापन झाली तर साखळीचे रामभाऊ किंजवडेकर आणि मडगावचे भास्कर शेठ रायकर त्या नाटक कंपनीमध्ये होते, असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हा माहितीचा खजिना आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की हा ग्रंथ रूपाने हे सगळं आलं पाहिजे. हे सगळे लेख, हे मुलाखती, ही भाषणं त्याच्यातनं
हे ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. केना बर्वे यांनी घेतलेली वसंतरावांची एक विस्तृत महत्वपूर्ण मुलाखत या ग्रंथामध्ये आहे. म्हापशातल्या 49व्या नाट्य संमेलनाचं त्यांचं स्वागताध्यक्ष भाषण त्याच्यामध्ये आहे. आणि कंपनीचे नट, म्हणजे कंपनीच्या नोकरीमध्ये असलेले नट, तिथपासून ते नाईट पद्धत जी सुरू झाली नाटक कंपन्यामध्ये, तिथपर्यंत रंगभूमीचं स्थित्यंतर, त्याचा इतिहास, त्याचे परिणाम दुष्परिणाम या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. त्यांची अनेक निरीक्षणं अत्यंत महत्वाची आहेत. आपण सगळे नाट्य रसिक आहात म्हणून फक्त मी उल्लेख करतो की ते असं लिहितात की संगीत नाटकं म्हणजे संगीताच्या मैफलीत झडत असत आणि कंपनीत उत्कृष्ट गायक नट जर नसेल त्या काळामध्ये तर उत्पन्न होत नसेल, अशी खंत त्यांनी त्या काळामध्ये व्यक्त केली. अशी ही सगळी रंगभूमीची स्थित्यंतरं आपल्याला वाचायला मिळतील. त्यामुळे नंतर नाईट पद्धत आली, नोकरी आणि नाटक, त्याच्यामध्ये 2 घोड्यावर पाय ठेवणारे नट, त्याच्यामुळे रंगभूमीचं कसं नुकसान झालं त्याविषयी त्यांनी परखडपणे लिहिलेलं आहे. अशा अनेक गोष्टी, त्यांची वसंतरावांची नाट्यदृष्टी याच्यामध्ये दिसते. त्यांचे विचार जे आहेत ना, कोण रंगभूमीवरती जे काम करणारे नट आहेत तर त्यांच्यासाठी मार्गदर्शक अशा तऱ्हेची जीवनदृष्टी, नाट्य विचार वसंतरावांनी या ग्रंथामध्ये व्यक्त केलेला आहे. ते असं लिहितात की नट आणि नाट्य हे एकजीव झालं पाहिजे. चेहऱ्याला एकदा रंग चढला की प्रेक्षक नटाला नाटकापासून दूर जाऊ देत नाहीत, असं त्यांनी त्याच्यामध्ये स्वानुभवावरून लिहिलेलं आहे. कलेविषयी जर आदर, प्रेम, निष्ठा नसेल तर नाटकाचा नाद सोडा, असा त्यांचा सल्ला नाट्य कलावंतांना आहे. आणि नाटक हा फावल्या वेळेतला छंद नाही, तर नाट्यकलेशी बेईमानी करू नका, असा संदेश त्यांनी दिलेला आहे. असे परखड विचार त्या ग्रंथामध्ये आहेत. आणि हे सगळं विनम्र भावाने केलेलं कथन आहे. त्याच्यामध्ये कुठेही त्याची विनयशीलता आणि विद्यार्थी वृत्ती आपल्याला थक्क करून सोडते. त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे, 1966 साली वयाच्या 60व्या वर्षी के नारायण काळेंच्या जे नाट्य शिबिर झालेलं होतं तर त्याच्यामध्ये वसंतराव सहभागी झालेले होते. ते लक्षात घ्या की जे वसंतराव 1924 मध्ये वयाच्या 28व्या वर्षी ज्यांनी चेहऱ्याला रंग लावला आणि शीलधर आणि वैशाख शेठच्या भूमिका त्या काळात त्यांनी केल्या, किंवा 1926 मध्ये रंगबोधेची नाट्य समाजमध्ये संगीत रंगभूमीवरती ज्यांनी पदार्पण केलं, असे वसंतराव, अनुभवी वसंतराव वयाच्या 60व्या वर्षी नाट्य शिबिरामध्ये सहभागी होतात आणि के नारायण काळेंच्या मार्गदर्शनाची टिपणं काढतात. त्यांच्या हस्ताक्षरामध्ये टिपणं या ग्रंथामध्ये आम्ही घेतलेले. किती विद्यार्थी वृत्ती असू शकते एखाद्या व्यक्तीपाशी, किती विनयशीलता असू शकते, त्याचं दर्शन आपल्याला त्याच्यात घडेल. वसंतरावने आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना एकदा विचारलं गेलं की तुम्ही आत्मचरित्र का नाही लिहित, तर त्यांचं उत्तर असं आहे की आत्मचरित्रामध्ये बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी लिहाव्या लागतात आणि चुकून आपल्याकडून काही वाईट लिहिलं गेलं तर, त्यामुळे त्याने आत्मचरित्र लिहिलेलं नव्हतं. मग ती उणीव मला वाटतं या स्मृती ग्रंथातून भरून येईल असं मला वाटतं. कुठलीही कला ही बोलापेक्षा कृतीनेच दाखवायची असते, असा त्यांचा सिद्धांत होता. ते म्हणतात की जे काम माझ्याकडे यायचं ते माझ्या कुवतीप्रमाणे मी करायचं, त्यातल्या बारीक सारीक खुब्यांचं वर्णन काही मी करणार नाही. जे काम माझ्याकडे आलं ते मी इमाने इथं बारीक केलं, असे विचार त्यांनी मांडलेले आहेत. दुसरं वैशिष्ट्य या पुस्तकाचं असं आहे की मगाशी जसा मी उल्लेख केला, नाट्यविचार हा एक भाग झाला. काव्य, अत्यंत दर्जेदार अशी कविता वसंतरावांनी लिहिलेली आहे. अनेकांना कदाचित माहिती नसेल. आपल्याला नीरावर नंदा सारखे चित्रपट किंवा त्यांची वेगवेगळी नाटकं, संशय कल्लोळमधले फाल्गुनराव या सगळ्या भूमिका आठवत असतील, परंतु एक कवी म्हणून सुद्धा वसंतराव तितकेच मोठे आहेत हे मी निश्चितपणे या ठिकाणी नमूद करू इच्छितो. त्याच्यामध्ये आध्यात्मिकता जशी आहे तशी जीवन सन्मुखता देखील आहे. त्याच्यामध्ये भक्तिरस आहे. लक्ष्मीनारायणाचं स्तवनाष्टक त्यांनी लिहिलेलं होतं. विठ्ठल रखुमाईची आरती त्यांनी लिहिलेली आहे. विठ्ठलाचं स्तवन लिहिलेलं आहे. पण तेच वसंतराव शृंगार रस, त्यांच्या काही कविता आहेत, चंद्रवदना किंवा सौंदर्याचा भोगता, त्या वाचल्या. त्याच्यामध्ये शृंगार सुद्धा आहे. वीररस आहे. विजयी व्हा समरी किंवा स्वातंत्र्य गर्जनासारख्या कविता आहेत की याच्यामध्ये वीररस सुद्धा आहे. जी व्यक्ती अत्यंत प्रासादिक अशा आरत्या आणि स्तवन लिहू शकते तर तीच व्यक्ती असं लिहिते की मंद मंदशा गजचालीने चालत येई वनिता, स्पर्श कराया आतुर झालो परी न लागे हाता. व्यक्तिमत्व माझेच तसेही वश होती मज ललना, शीळ घातली आनंदाने नजर तिची वळवण्या. असा मिश्किलपणा
असं यांच्या कवितेमध्ये दिसतं. सामाजिक कविता पण आहेत, सामाजिकतेचं दर्शन घडवणाऱ्या कविता आहेत. माणुसकीने जगी वागणे हेच सार जीविताचे, असं त्यांनी एका कवितेमध्ये लिहिलेलं आहे. त्यांची स्वतःच हरवणी बसलो नावाची एक कविता आहे, मुद्दाम आपण वाचावी. वेगवेगळ्या समाज घटकांचं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. धनिकांचं केलेलं आहे, मध्यम वर्गाचं केलेलं आहे, गरिबांचं केलेलं आहे. आणि ते असं लिहितात, शेवटी गरिबाविषयींचा कळवळा त्यांच्या कवितेमध्ये दिसतो. ते लिहितात, परमेशा तव का हा हे का, एक राव अन एक रंक का, आस एकची विश्वचालका, सर्वा देई समान सौख्या. असा मानवतेच्या कल्याणाचा विचार वसंतरावांनी मांडलेला आहे. तिसरा विभाग चरित्राचा आहे, चौथा अवांतर आहे. त्यावेळी त्यांच्या मृत्यूनंतरचे अग्रलेख वगैरे त्याच्यामध्ये आहेत. असा सगळा हा ग्रंथ आहे. त्यामुळे गतकालामधल्या एका निष्ठावंत सच्च्या रंगकर्मीच्या हा स्मृतिग्रंथ संपादित करण्याची संधी आपण मला दिली, त्याबद्दल डॉक्टर सावकार आपले मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि या सुंदर सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ग्रंथाविषयी बोलता आलं त्यासाठी सम्राट क्लबचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या प्रस्तावनेनंतर मला वाटतं आम्हाला